संयमी खेळ दाखवत प्लेअर ऑफ द मॅच जिंकलाय. चला विकेट वरती प्रॅक्टिस नकोय, आयोजकांची अशी सूचना येते प्लीज. तर आकाश तारेकर खूप चांगल्या लय मध्ये दिसला काल, तर आज हीच अपेक्षा असेल पुन्हा एकदा. तर ओपनिंग पेअर आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आलेत. थँक्यू सो मच. दोन्ही संघांचा आभार व्यक्त करूयात, आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्याची भूमिका दर्शवली. तर सामना देखील होते सुरुवात. आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण जवळजवळ विखुरलं गेलेलं आहे. संघर्ष एस संघ एक वेगळ्या ताकदीने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सर, काही नवीन चेहरे या संघामध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की सचिन ठोंबरे अर्थातच शिवाची इथे वर्णी लागली गेली या संघामध्ये. फलंदाजीची ताकद आता ही बळावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतोय की केतन अर्थातच छोटा केतन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जो संघर्ष बी मध्ये खेळायचा त्याला मात्र इन्क्लूड केले गेले संघर्ष ए संघामध्ये. काळाची गरज आहे. रोशन बॉल. त्याचबरोबर तेजस याला आपण पाहतोय जो संघर्ष बी मध्ये खेळायचा त्याला मात्र संघर्ष ए मध्ये प्रमोट केलं गेलंय. म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय की संघाच्या विजयासाठी ज्या गरजेचे बदल आहेत ते सर्व गरजेचे बदल आपल्याला मात्र पाहायला मिळतात. आणि का करू नये, प्रत्येक संघाला असं अपेक्षित असते की माझा संघ जिंकला पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी बदल करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि याचबरोबर आपण पाहतोय चला प्लीज लवकर चला प्लीज. सामन्याला होते सुरुवात. 12 प्लेयर नाहीये इथे, परंतु सामन्याला करूयात सुरुवात. स्ट्राइक वरती आहेत फलंदाज राजू आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत विनोद. सागर पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अलग द कार्पेट. चेंडू मात्र 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येचं खातं मात्र इथे उघडलं गेलंय. तर जरूर आपण पाहतोय धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेले. स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाच्या माध्यमातून सागर यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. आणि मागील काही वर्षांपासून आपण पाहतोय सागरला ज्या प्रकारे प्रमोट केलं गेलंय ना, याबद्दल नक्कीच संघनायकाचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. यष्टांच्या पाठी उपस्थित असलेला सचिन ठोंबरे अर्थात शिवा मात्र चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतो. एक अनुभवी खेळाडू आहे सचिनकडे, ते नेतृत्व आहे संघाला पूर्णपणे व्यवस्थित विजयाच्या दिशेने घेऊन जाणं. आणि त्याचबरोबर यष्टाच्या पाठी कशा प्रकारची भूमिका करायची ना, हे सचिनला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि याचा वापर तो आज या सामन्यामध्ये जरूर करतो. परंतु तेजस नारायणवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी अमूल्य अशा 3 धावा रोखतायत. 1 धाव जरूर मिळत आहे, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं प्रवीण सर तेवढं सोपं नाहीये. आणि ज्या पॉईंट वरती तो क्षेत्ररक्षक उभा आहे ना, त्याला जॉन्टी कॉर्नर म्हणलं जातं, कारण की जॉन्टी रोड्स साऊथ आफ्रिकेचा खेळाडू जो मात्र त्या क्षेत्रामध्ये तैनात राहायचा आणि आपल्याला उडता जॉन्टी पाहायला मिळायचा. दादा भोईर यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करत असताना तर बघा इथे मात्र एटीएम खुलू झालेला आहे श्रीकांतजी फाळके साहेबांचं. सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकार यांच्यासाठी. सलग 3 षटकार लगावा 2002 रुपयांचं पारितोषिक, सलग 3 चौकार लगावा 1001 रुपयांचं पारितोषिक. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे इथे आणि आमंत्रणाच्या माध्यमातून धाव फलकावरती मात्र 1 धाव अंकित केली जाते. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांसाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार श्रीकांतजी फाळके साहेबांकडून. सलग 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी इनामी राशी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेली आहे. तर बघूया या इनामी राशींचा फायदा उचलला जाणार का. तर बघा राजूसाठी एक विशेष पारितोषिक असणार आहे. राजूच्या प्रत्येक चौकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्याकडून. सागर पुन्हा एकदा यावेळेस बघा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर होत नाहीये. खडे खडे इथे मात्र स्ट्रोक खेळायचा होता. षटकाचा झालाय खेळ समाप्त. डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय बिनबाद 5च्या घरामध्ये.
अगं तू माझी मंजुळी तुला आलं का रे? धन्यवाद प्रशांतजी पुजारी यांच्या सुमधुर वाढीतून मात्र आपण या सामन्याचं धावतं वर्णन या ठिकाणी नक्कीच ऐकलं. पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजू आणि विनोद. थोडासा संत खेळ मैदानावरती सुरू आहे. 19 धावांचा विचार केला तर पहिलं षटक हाताळलं गेलं ते अर्थातच युवा गोलंदाज सागरच्या माध्यमातून. वाईट +1 चा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून येतोय. पहिला चेंडू सचिन ठोंबरे ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. कळंबोली क्रिकेट आणि लॉर्ड शिवा हे एक वेगळं समीकरण आहे. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून मागील 2 सीझन या खेळाडूची गणना झाली. गतवर्षी संघर्ष संघानं या खेळाडूवरती विश्वास दर्शवला कळंबोली प्रीमियर लीग मध्ये आणि तोच विश्वास या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील दर्शवला गेलाय. आणि सचिन ठोंबरे अर्थातच शिवा आपल्याला या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी करावी लागेल. खरं तर थोडासा दबाव निर्माण केलाय पहिल्या षटकामध्ये आणि त्याचा कितपत फायदा या ठिकाणी उचलला जाणार. यावेळेला चेंडू हवेमध्ये ललित येत आहे. झेलच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. कंप्लीट केला जातोय झेल. पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. अगदी काही अंशात जर आपण पाहिलं तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काही युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान दिले गेले. काही युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवला गेला आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंचा देखील भरणा आपल्याला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतोय. जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच बी विरुद्ध संघर्ष अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडासा संत गतीने सामना मैदानावरती सुरू आहे. रोशन आणि प्रभात हे 2 पंच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप. यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. नो कशाबद्दलचा असेल याची विचारणा केली जाते. याच नो बॉल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओव्हरस्टेपच्या माध्यमातून मात्र हा नो कदाचित या ठिकाणी करार केला गेलाय. यावेळेला ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. थोडासा शफल अक्रॉस द लाईन झाले होते. चेंडूची लाईन ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकणार नाही परंतु प्रत्येक चेंडूवर मात्र सिंगल डबल या देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहेत. कारण एका बाजूला धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका येतोय. आडवा बॅट न केलाय प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. त्यांच्या अध्यक्ष आदरणीय श्रीकांत फाळके साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केलं जाईल. खऱ्या अर्थानं खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी या प्रकारच्या पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. परंतु कौतुक करावं लागेल
संघर्ष संघाच्या दोन्हीही आघाडीच्या गोलंदाजांचं आणि खास करून सागरचा जो विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवला. कारण मंगेशजी साळुंगे, दादा भोईर यासारखे गोलंदाज आणि त्यांच्या नंतर जर आपण पाहिलं तर मात्र या युवा खेळाडूंना संधी दिली गेली. आज एकूणच जर पाहिलं तर पहिला सामना परेश 11 संघानं जिंकला आणि त्यामध्ये युवा खेळाडूंचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आणि यापैकीच एक अर्थातच विराज आमच्या समेत यावेळेला समालोचन कक्षामध्ये जुडले गेलेत. कारण एका बाजूनं विकेटवरती उभा राहणं गरजेचं होतं. सकाळचं सत्र थोडासा ड्यू फॅक्टर होता, ओलसरपणा होता, चेंडूमध्ये बाउन्स नव्हता. अशा परिस्थितीमध्ये एका बाजूनं सातत्यानं आणि त्यात आय थिंक विराजच्या समोर गणेशसारखा मोठा विकेट गमावल्यानंतर विराजवरच्या खांद्यांवरती जबाबदारी वाढली आणि तिथून त्यानं 10-11 धावांची एक इनिंग साकारली. त्यानंतर फिनिशिंग टच किंवा गोल्डन टच ज्याला म्हटलं जातो तो गोविंद गोरेनं दिला. त्यानं 13 धावांची नाबाद खेळी साकारली आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक आणि 6 धावा देत असताना त्यानं एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामधला पहिला मॅन ऑफ द मॅच विजेता तो ठरला. दुसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडू अर्थातच सुहासला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पाहिला आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष बी संघाचा सुहास मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. तर यानंतर मात्र मंगेशच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. खरं तर तिसरं षटक हाताळलं 4 षटकांमध्ये. मागील जो सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून तब्बल 6 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू 31 धावा नाबाद करणारा सुहास नाळे मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. थोडंसं नजरचुकीनं हे पुरस्कार देणं राहून गेलं होतं. तर सुहास नाळे जर इथे असतील तर त्यांना विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. मंगेश सारख्या गोलंदाजा विरुद्ध अशा प्रकारचे फटके खेळताना तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. संदीप प्रयत्नशील आहेत धावफलकावरती उभारण्यासाठी, परंतु थोडंसं शांत वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. याही वेळेला त्याच दिशेला चेंडू टार्गेट करायचा होता. मी म्हणे दैव बलवत्तर ठरलंय, कारण पूर्णपणे लाईन मिस केली गेली होती. शरीराचा वेध चेंडूने घेतला. लेग बायचा इशारा या ठिकाणी आलाय. अन्यथा एष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या फलंदाजाच्या, कारण पूर्णतः चेंडू लाईन मिस केला गेला होता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. कदाचित असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये सागरला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल की काय, परंतु सागरऐवजी मंगेश यांच्यावरती विश्वास दर्शवला गेला. मॅक्झिमम ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. यावेळेला मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पाहायला मिळालंय. खरं तर 2 चौकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आले आहेत. एक संदीपच्या बॅटमधून तर दुसरा विनोद. यावेळेला चेतन वेगानं चेंडूवरती येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाणार, तोपर्यंत मात्र मिळते संधी. चौकारानंतर पुढील चेंडूवरती मात्र येत आहेत धावा 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 22 धावा. केतन आहेत. येस, चेतन आणि केतन ही बंधूंची जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. त्यापैकी केतन, परंतु इथे मात्र समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक ललित केशवन चेंडू जज करत असताना ते मात्र प्रॉपर कॉलिंग नाहीये. सागर कडून झेल सुटलाय, परंतु
तर या पुढील सामन्यांकडे आपण जरूर वळणार आहोत, परंतु त्या अगोदर जर पाहिलं तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रीतमजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर दिनकरजी बुबेडा साहेब या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सुहास नाळे या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 8च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती आल्यात आणि गोलंदाजीचे आपला चौथा विकल्प वापरण्याचा निर्णय इथे मात्र संघर्ष संघाने घेतला आणि तो विकल्प म्हणजे दादा भोईर खेडूकपाडा एक्सप्रेस यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा एक अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा मात्र इट्स अ व्हाईट बॉल. संघाची बांधणी ज्या पद्धतीने केली गेली आहे, प्रत्येक खेळाडूला मात्र योग्य न्याय मिळेल. एकूण 7 एक्स्ट्रा धावा या धावफलकावरती आहेत आणि या सिंगलनं 25 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय फलंदाजी करणारा जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी हा संघ. याही वेळेला अवांतर चेंडूचा इशारा होतोय. थोडासा हाफ ट्रॅकर गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर दादा भोईर मगाशी देखील आम्ही उल्लेख केला की खेडूकपाडा एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. 40+ मध्ये सध्या खूप चांगला नावलौकिक मिळवलंय. गतवर्षी आय थिंक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला पाहायला मिळाली होती. थोडीशी गोलंदाजीची जी लेंथ आहे ना ती तुम्हाला बदल करावी लागेल. जे हाफ ट्रॅकर चेंडू आहेत अराउंड 8 मीटर गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या दोनही चेंडूवर पाहायला मिळाली आणि ती कुठेतरी फुलर तुम्हाला करावे लागेल. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. कमालीचा टायमिंग आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिले 2 चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र चौकार. एकूण 6 धावा खर्च केल्या. चेंडू झाला या षटकातील एक. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये किमान 20 धावा उभारण्याचा मानस या दोनही खेळाडूंचा असेल. खास करून संदीप आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचलला जातोय. दुसरी धाव देखील या ठिकाणी होते कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 32च्या घरात. आतापर्यंत धावसंख्येचा उच्चांक जर पाहिला तर पलेश 11 संघानं उभारलेल्या 36 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली आहे ज्या धावा डिफेंड केल्या गेल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा यशस्वी पाठलाग झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये देखील धावांचा यशस्वी पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे चित्र काय असेल? चौथा सामना पहिल्या फेरीतील इथे सुरू आहे. याही वेळेला पुन्हा एकदा दादा भोईरकडे प्रचंड अनुभव आहे. कमबॅक करण्याची धमक आहे, क्षमता आहे आणि तेच दाखवत असताना सुरुवात केली राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यानंतर मात्र राऊंड द विकेट येण्याचा निर्णय घेतलाय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. खरं तर यॉर्क लेनची गोलंदाजी करणं यॉर्कर किंग म्हणून देखील ओळख आहे. परंतु पहिल्या 2 चेंडूवरती हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला आणि त्यानंतर बदल हा गोलंदाजीमध्ये ही स्ट्रेंथ आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक ललित चेंडू जज करतायत. पुरेसा अवधी आहे, कंप्लीट केला जातोय झेल. संदीपची इनिंग मात्र होते या ठिकाणी समाप्त. दुसरा फलंदाज गमावला गेलाय संदीप, जे बाद झालेत. 10 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान, ज्यामध्ये 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 श्रीकांत. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. ही स्ट्रेंथ आहे. व गुडलेन किंवा शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग करणं, यॉर्क लेनची गोलंदाजी करणं, वाईड यॉर्कर करणं. कारण ज्या
प्रकारे दादा भोईरची उंची आहे. म्हणून अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा ही नेहमीच केली जाते. थोडंसं रणनीती वेगळी होती. पहिल्या 2 चेंडूवरती हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक राहिलं. यावेळेला बॅट इज इनसाइड एज आणि सिंगल मात्र धावफलकावरती. फक्त एकेरी स्वरूपाची धावाडी. याचबरोबर 4थ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावरती आल्या आता स्पोर्ट्स कळंबोली आणि रणजित कट्टेपाटील स्मॅश डीजी किंग्स या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस थोडा अपेक्षित आहे. तर सर की रणजित कट्टेपाटील स्मॅश डीजी आणि अर्थातच माऊली स्पोर्ट्स कळंबोली या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे. या दरम्यान ज्यांचं आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं शुभागमन होत आहे. खरं तर स्पोर्ट्सच्या दुनियेमधील एक अग्रगण्य नाव अर्थातच मराठी युवा उद्योजक सन्माननीय संदीपजी खलाडे साहेब, प्रोप्रायटर प्रदीप स्पोर्ट्स. आज प्रदीप स्पोर्ट्स हे नाव फक्त कळंबोली, फक्त पनवेल तालुका, फक्त रायगड नव्हे तर अगदी महाराष्ट्रभर ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं आहे त्या प्रदीप स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय संदीपजी खलाडे साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. आय थिंक MCAच्या काही डिव्हिजन्सच्या क्षेत्रामध्ये देखील आता त्यांचं नावलौकिक आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूणच जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव, एक ब्रँड बनला आहे तो म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स. आणि संदीपजी खलाटे साहेबांचं या ठिकाणी मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळतं. आय थिंक रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन लेदरच्या कमिटी मेंबर्समध्ये प्रदीप खलाटे अर्थातच बब्बू यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कळंबोलीतील जे युवा खेळाडू आहेत त्यांनी खरं जर आपलं कलागुण जर या मैदानावरती दाखवले तर कदाचित रायगड आणि महाराष्ट्र संघाचे दरवाजे देखील त्यांच्यासाठी खुले होऊ शकतात. कारण या कळंबोली क्रिकेटला खूप जवळून पाहण्याची संधी अगदी याच मैदानाच्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्सचं आपल्याला भव्य दालन पाहायला मिळतंय. आणि तिथून या प्रत्येक एका खेळाडूच्या परफॉर्मन्सवरती लक्ष ठेवलं जात आहे. आज तर एकूणच जर आपण पाहिलं तर आज कळंबोलीतील बरेचसे युवा खेळाडू जे आहेत ते जे अंडर-16 अंडर-19 मध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत. रायगडच्या ज्या सिलेक्शन मॅचेस सुरू आहेत आणि त्याच्यावरती प्रदीपजी यांची देखील खूप करडी नजर आहे. आणि आय थिंक बरेचसे असे युवा खेळाडू आहेत, राहुल असतील, विराज असतील, त्यानंतर अविनाश असतील, हे सर्व असे खेळाडू आहेत की जे येणारं भवितव्य आहेत. सामन्याला होती सुरुवात. या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवरती यॉर्क लेनचा चेंडू होता, मधल्या यष्टीच्या समोर सापडतोय फलंदाज सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. बॅक टू द पॅव्हिलियन.
धीम्या गतीचे चेंडू असतील, आउटसाइड द ऑफस्टंप लाईन असेल, या सर्व जमेच्या बाजू ठरत आहेत. खरं तर पहिला चेंडू बँक ऑन टार्गेट होता. शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता सचिन ठोंबरे, अर्थातच शिवा याचा पॅड लाईनवरती चेंडू आदळला. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू आहे. लाऊड अपील, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग पंचांकडे देखील अपील, परंतु कॉट बिहाइंडचं अपील तुम्ही मुख्य मंचांकडे करणं अपेक्षित असतं. स्क्वेअर लेग पंच फारसं लक्ष विचलित होऊ देणार नाहीत. तो काही वेळेला दबाव बनवण्याची ही एक रणनीती देखील असू शकते. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. 24 चेंडू 34 धावा, लक्ष फार मोठं नाही आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, इनसाइड एज प्ले डाऊन होत आहेत. आणखीन एक मिळत यश गोलंदाज सुहास याला. मध्ये या दोन खेळाडूंना मात्र कमालीचा खेळ केला होता. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. 2 विकेट्स गमावल्यात. धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 2 धावा. अजूनही वरती उपस्थित सन्माननीय संदीपजी खलाडे साहेब, ओनर ऑफ प्रदीप स्पोर्ट्स, यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सूरज राम या खेळाडूवरती प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये तमाम क्रीडा रसिकांची नजर असते. मागच्या वर्षीचा हंगाम फारसा समाधानकारक राहिला नाही. थोडासा इंजरी पासून हा खेळाडू झगडताना पाहायला मिळाला, परंतु आज अपेक्षा असेल की फुल फ्लो मध्ये हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच रणजित कट्टेपाडील. येस, या ठिकाणी साई मोहिते देखील आपल्या समेत जुडले गेलेत. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्यानं नुकत्याच ग्रामीण क्रिकेटमध्ये अर्धशतकीय खेळी केली. 80 धावांचा पाठलाग करताना ही देखील माहिती इथे उपलब्ध होते आणि अशा बऱ्याचशा माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. परंतु मैदानाच्या आतमध्ये सतीश थोरात आल्यापासून धावांचा जो ओघ आहे ना तो आपल्याला सातत्यानं धावफलकावरती पाहायला मिळाला आणि हे होणं गरजेचं आहे. व संघर्ष संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी चुका मैदानाच्या आतमध्ये केल्या की जिथे नाहक मोठे फटके खेळण्याचा मानस दर्शवला गेला. ललित केशवन 2 चेंडू लगातार निर्धाव खेळल्यानंतर प्रेशर पाहायला मिळालं या खेळाडूवरती आणि त्याचा परिणाम रिफ्लेक्शन तो आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू त्यानं ड्रॅग केला यष्ट्यांवरती. म्हणजे स्वतःला सावरणं आवरणं जिथं गरजेचं होतं. शिवासारखा मोठा फलंदाज गमावला. नक्कीच वेळ द्यावा लागेल शिवाला. गुणवत्तेचा जर आपण विचार केला तर शिवासारख्या खेळाडूमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही आहे, परंतु त्याला थोडंसं फ्रीडम देणं गरजेचं आहे. त्याला थोडंसं त्याचा वेळ देणं गरजेचं आहे. आणि असं म्हटलं जातं ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा जो खेळाचा दर्जा आहे ना तो दर्जा मात्र एका वेगळ्या उंचीचा आहे.
त्यावेळेला सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप करायची गरज होती का, हाही प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उपस्थित केला जातोय. सरळ बॅटनं धावा येऊ द्या, लक्ष फार मोठं नाहीये. तेजस नारायणवर सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, केवळ स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. सुहास नाळेनं पहिल्या इनिंग मध्ये आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि त्यानंतर मात्र तो संघ विजयाच्या दिशेनं पाहायला मिळाला. यावेळेला ऑनसाईडला कैची बनवली पायांची, ऑनसाईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. मात्र धावफलकावरती ज्यावेळेला प्रत्येक चेंडू मागे एक धाव धावफलकावरती येते त्यावेळेला गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र चुका होण्याच्या शक्यता या सर्वाधिक असतात. त्यामुळे प्रेशर क्रिएट करा. क्रिकेट इज नॉट ओनली अ गेम ऑफ सिक्सेस अँड फोर्स. क्रिकेट हा फक्त आक्रमकतेचा खेळ नाहीये, तर तो माइंड गेम देखील आहे. एखाद्या गोलंदाजावरती पहिल्या 3 चेंडूवर जर तुम्ही 3 सिंगल किंवा डबल घेत असाल तर मानसिक दडपण हा गोलंदाजावरती असतो आणि त्या दडपणाखाली त्याच्याकडून चुका होणं अपेक्षित असतं. यावेळेला मोठा फटका ऑन द नी झालाय, कमालीचं टायमिंग, चेंडू सीमा रेषा पार. टायमिंग, मैदानाच्या आतमध्ये टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. तेजस नारायणच्या बॅट मधून षटकार आला आणि अगदी त्याच वेळेला टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. कारण मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, घड्याची वेळ दर्शवते 12 वाजलेत. आणि डीजेचा देखील आपण कौतुक करूया. परंतु इथे तेजस नारायणवर ऑन फायर. यावेळेला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून येतोय थर्ड मॅन, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार. या प्रकारचा खेळ मैदानावरती होणं अपेक्षित आहे. पहिल्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा आल्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती मात्र तेजस नारायणवर आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडूच्या लाईन आणि लेनचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. यावेळेला चुकीच्या एंडनं थ्रो होतोय. तेजसच्या हातातून बॅट देखील निसटलं होता आणि चॅलेंज होतं तेजसला पोहोचण्याचं, परंतु रिलॅक्स झाला ज्यावेळेला एंड चुकीचा ठरला. शेवटच्या 3 चेंडूवरती आल्या धावा 12. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. 2 गडी बाद 17, इक्वेशन उरता येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. दोन षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 8.5च्या सरासरीनं 17 धावा धावफलकावरती आल्यात. एका बाजूने आक्रमक खेळ, दुसऱ्या बाजूनं शांत आणि संयमी खेळी साकारताना सतीश थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही गरज आहे. पण एका बाजूने आक्रमण होत असताना दुसऱ्या बाजूने संयमानं खेळ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आक्रमक खेळाडू ज्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने येत आहेत, या खेळाडूचा जो दबदबा आहे तो दबदबा जर कायम राखायचा असेल तर त्या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे, संधी देणं गरजेचं आहे. आणि कदाचित हीच रणनीती षटकाची समाप्तीनंतर जो ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला, तर ब्रेकमध्ये दोनही खेळाडूमध्ये ही चर्चा सुरू असेल
परंतु सतीश स्वतःला फार काळ रोखणं इथे कठीण आहे. यावेळेस सतीशची बॅट मधून देखील पाहायला मिळतोय आक्रमक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकार लगावला गेलाय. इथे बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न होता. थोडासा फुलर लेनचा हा चेंडू होता आणि त्यामुळे कदाचित हे कॅल्क्युलेशन कुठेतरी मिस झालं सतीश यांच्याकडनं आणि त्याचं रिॲक्शन रिफ्लेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळालं. सतीशनं स्वतःला समजावलं की नाही, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरच आता विजय हा समीप आहे आणि तो विजय जर गाठायचा असेल तर मात्र आपल्याला संयमानं खेळ मैदानावर करावा लागेल. पुन्हा एकदा बैठकी फटका लगावलाय. यावेळेला लोअर फुल टॉस जणू निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू वळवलाय सीमारेषा पार. चौकार. चा प्रयत्न सतीश थोरात गेअर शिफ्ट करतायत. यावेळेला कमालीचं टायमिंग आहे. या चेंडूला रोखणं कठीण. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. खऱ्या अर्थानं मोमेंटम मिळवून दिला तो तेजस नारायणवरच्या बॅट मधून निघालेल्या षटकारानं आणि त्यानंतर सतीश थोरात देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. स्कोर्स आर लेवल. या ठिकाणी धावसंख्येची बरोबरी झाली आहे. विजयाचा षटकार येणार, चौकार येणार की सिंगल. ओ वेट अँड वॉच. यावेळेला अजूनही थोडासा वाट पाहावी लागेल. तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, परंतु ज्या पद्धतीचं मोमेंटम आपण पाहिलं होतं, एका धावेची गरज आहे आणि आय थिंक केतन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. छोट्या उंचीचा हा खेळाडू जरी असला तरी या खेळाडूच्या खेळाचा जो दर्जा आहे त्या खेळाचा दर्जा मात्र मोठ्या उंचीचा आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये नेहमीच मग ते सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर आपण विचार केला तर उंची छोटी होती परंतु क्रिकेट खूप महान दर्जाचा खेळला. त्यानंतर बरेचसे असे आहेत, सय्यद किरमाणी असतील, नयन मुंगे असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांचा आपण नक्कीच नामोल्लेख करतो. आणि यावेळेला पहा केतनना मोठा फटका खेळलाय आणि हा येतोय विजयाचा चौकार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. हार्दिक 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 अभिनंदन. आणि विनंती असेल स्वर्गीय रणजित कट्टेपाटील स्मॅश डीजी किंग्स संघनायक नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. निर्णय आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या.